न्यू इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरणी पहिला गुन्हा आता दाखल झालाय। बँकेच्या माजी जनरल मॅनेजरनं तब्बल 112 कोटी रुपये लंपास केलेत। माजी जनरल मॅनेजर हितेश मेहतानं तब्बल 122 कोटी याचा लंपास केल्याचं कळलं। आज आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत। हितेश मेहताकडे दादर आणि गोरेगाव शाखेची जबाबदारी होती। दोन्ही शाखांच्या खात्यातून तब्बल 112 कोटी रुपये लंपास केल्याची माहिती आहे। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावल्यानंतर मुंबईतील अनेक शाखांबाहेर ही ठेवीदारांची गर्दी पाहायला मिळाली। काल दिवसभर हा गदारोळ माजलेला पाहायला मिळाला। अनेक ठेवीदार हे त्यांचे पैसे सुरक्षित आहे का हे विचारण्यासाठी बँक ज्या ठिकाणी बँकचे शाखा आहेत त्या ठिकाणी पोहोचले होते। अशीच एक शाखा मुंबईतील नरिमन पॉइंट येथे सुद्धा आहे। मी सध्या त्याच शाखेच्या बाहेर आहे। सध्या या ठिकाणी ठेवीदार दिसत नसले तरी आतमध्ये कर्मचारी आहेत, आतमध्ये बऱ्याच हालचाली ह्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ही न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची ही शाखा आहे आणि याच्या बाहेर आरबीआयने इथे सुद्धा निर्बंधाचा बॅनर लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। या निर्बंधामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आरबीआयने लिहिलेलं आहे की प्रिय ठेवीदारांनो, आरबीआयचे बँकेवर निर्बंध लावणे हे ठेवीदारांच्या हिताचंच आहे। तुमची 5 लाखापर्यंतची ठेवी ही DICGC द्वारे विमा उतरवली गेली आहे आणि ती सुरक्षित आहे। तसेच 90 दिवसात त्याच्याकडून अदा करणे अपेक्षित आहे। तोपर्यंत संयम ठेवा ही विनंती आहे। तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की तुमची ठेवी आमच्याकडे सुरक्षित राहतील। जेवढ्या कोटींचे हे जे अफरातफर झालेली आहे त्या सगळ्यांचा आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास होईपर्यंत आता पुढे ठेवीदारांना काहीही करता येणार नाही आणि तोपर्यंत या सगळ्यावर प्रशासकीय म्हणून आरबीआय ही सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून असणार आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर काल जो गदारोळ पाहायला मिळाला तो आज तसा पाहायला मिळत नाही अनेक ठिकाणी। मात्र आता बँकेवर निर्बंध जे आहे ते पुढील 6 महिन्यासाठी आरबीआयने लावले आणि तशी नोटीस सुद्धा आरबीआयने ही बँकेवर लावलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडे समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। बँकेचा माजी जनरल मॅनेजर हितेश मेहतावर नेमके आरोप काय आहेत ते देखील आपण पाहणार ग्राफिक्सच्या माध्यमातून। तक्रारीनुसार बँकेचे माजी जनरल मॅनेजरने तब्बल 122 कोटी लंपास केल्याचा आरोप आहे। दादर आणि गोरेगाव शाखांमधून तब्बल 122 कोटी रुपये लंपास केले। 2020 ते 2025 या दरम्यान हितेशकडे दादर गोरेगाव शाखेची जबाबदारी। 2020 ते 2025 या 5 वर्षात 122 कोटी लंपास केल्याचा आरोप आहे।